आजचा विषय आहे आमच्या संतांच्या आणि महापुरुषांच्या कार्यांमध्ये आणि विचारांमध्ये आम्हाला आमच्या जिवंतपणी स्वर्ग मिळालेला आहे। प्रथम सर्व मानव वंशाला सत्य सांगणारे सर्व संत आणि महापुरुष यांच्या विचारांना अभिवादन करतो। कीर्तनाच्या माध्यमामधून गोरगरीब समाजाला शिक्षणाची ओळख करून देणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची गेल्या 20 तारखेला निर्वाण दिवसानिमित्तानं मी संत गाडगेबाबांच्या कार्याला आणि विचाराला त्रिवार वंदन करतो। पहिल्यांदा या पृथ्वीवर जीव पाण्यामध्ये बॅक्टेरियाच्या स्वरूपामध्ये निर्माण झाले। त्यांचे रूपांतर वेगवेगळ्या जीवाणूंमध्ये रूपांतर होत गेले। मग पृथ्वी तलावर मानवाची निर्मिती झाली आणि आमचे पूर्वज म्हणजे अशा प्रकारचे आहेत। मग पृथ्वीवर मानवांची निर्मिती होत गेली। एक मानव दुसऱ्या मानवावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न करत गेला। अनेक देशांमध्ये गोरे लोक स्वतःला श्रेष्ठ मानून काळ्या लोकांना तुच्छ मानायचं असं वर्णभेद होता। जर्मनी या देशामध्ये ज्यू लोकांना तुच्छ समजून हिटलरनी लाखो लोकांचं जीवन उद्ध्वस्त केले होते। फ्रान्स आणि रशियामध्ये वर्गवाद होता। गरीब लोकांना तुच्छ समजायचे श्रीमंत लोक, आणि आपल्या भारत देशामध्ये जातीवरून धर्मावरून अनेक लोकांना तुच्छ समजून आपल्या देशाचं खूप मोठं नुकसान झालेले आहे। मित्र, आमच्या देशावर अनेकांनी येऊन आक्रमण केले आणि अनेक वर्ष आपल्यावर सत्ता गाजवली। याचं एकमेव कारण आहे की आपल्या देशामध्ये एकता नसल्यामुळं हे लोक आपल्यावर आक्रमण करत राहिले आणि आपणाला गुलाम बनवत राहिले। अनेकांनी येऊन आक्रमण केले आणि आपणाला गुलामीमध्ये शेकडो वर्ष राहावं लागलं। याचं एकमेव कारण आपल्या राष्ट्राची एकता नसल्यामुळं। आपल्या देशातल्या लोकांना वेगवेगळ्या वर्णामध्ये विभागल्या गेल्यामुळं आपण आपल्या देशाची एकता नव्हती। आपण वेगवेगळ्या वर्णामध्ये होतो। पहिलं ब्राह्मण, दुसरं क्षत्रिय, तिसरं वैश्य, चौथं शूद्र आणि पाचवं अतिशूद्र अशा वेगवेगळ्या वर्णामध्ये असल्यामुळं आपल्या देशाची एकतामध्ये खूप कमजोरी आलेली होती। आणि मित्रहो, अतिशूद्र लोकांना तर माणूस म्हणून सुद्धा गिनतीमध्ये नव्हतं। शूद्रामध्ये कोण कोण होते? या देशातले सर्व महिला, आजचे SC आणि आजचे ST अशी किमान आपल्या देशातले 75% ताकद ही वाया जात होती। ही परंपरा तोडण्याचं काम 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी केलेले आहे। मित्रहो, तथागत भगवान बुद्धांनी कचरा नावाच्या माणसाला त्यांनी पहिल्यांदा धम्म दिला। त्या काळामध्ये अतिशूद्र लोकांना ज्ञान घेण्याचा अधिकार नव्हता, पण तथागत भगवान बुद्धांनी कचरा नावाच्या व्यक्तीला धम्म देऊन त्यांना ज्ञान घेण्याचा अधिकार प्राप्त करून दिले। आणि महिलांना सुद्धा त्यांनी धम्म दिला होता। महिलांना सुद्धा ज्ञान घेण्याचा अधिकार तथागत भगवान बुद्धांनी दिलेलं होतं। त्यानंतर 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा हे बिजल राजाच्या राज्यामध्ये प्रधानमंत्री होते। आजची जी कर्नाटकाची भूमी आहे बसव कल्याण, या एरियामध्ये महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये खूप मोठी क्रांती केली। मित्रहो, संत कसे ओळखले जाते हे पहा। महात्मा बसवण्णा यांचं लहानपणी मुंजचा कार्यक्रम होता। मुंज करत होते
आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या आईवडिलांना महात्मा बसवण्णांनी प्रश्न केला होता, माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, तिचा अगोदर मुंज केलं पाहिजे, नंतर माझं मुंज केलं पाहिजे, कारण मी माझ्या मोठ्या बहिणीचा लहान भाऊ आहे. पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना उत्तर दिलं होतं की मुलींचं मुंज करत नाहीत. तेव्हा महात्मा बसवण्णांनी विद्रोह केला आणि ते म्हणाले की नाही, मी आणि माझी बहीण एकाच आईच्या पोटातून जन्मलेले आहोत. माझ्या बहिणीचं अगोदर मुंज करा, नंतर माझं मुंज करा. या गोष्टीचं हट्ट त्यांनी वयाच्या 10व्या वर्षी केलं होतं. वयाच्या 10व्या वर्षीच महात्मा बसवण्णा यांनी समतेची भाषा केली. मित्रो, त्या काळामध्ये शूद्रांना मंदिरात जाण्याची परवानगी नव्हती. म्हणून महात्मा बसवण्णांनी त्यांना एक वचन दिलं. तो वचन म्हणजे देह हेच देवालय. म्हणजे आमचे पाय हे मंदिराचे पिलर्स आहेत आणि जे आम्ही गळ्यामध्ये लिंग टाकतो हे लिंग म्हणजे आमचं देव आहे आणि आमच्या मंदिरचं शिखर म्हणजे आमचं डोकं आहे. ही भाषा त्यांना गोरगरीब लोकांना, अतिशूद्र लोकांना सांगून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये दिला. या देशातली जातीयता तोडून टाकण्यासाठी महात्मा बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये अनुभव मंडपामध्ये आंतरजातीय विवाह लावून देण्याचं काम महात्मा बसवण्णांनी केलं. म्हणून या देशामध्ये आंतरजातीय विवाहाचे पहिले जनक म्हणून महात्मा बसवण्णा यांना ओळखल्या जाते. या देशातली 50% ताकद म्हणजे या देशातली महिला आणि या 50% ताकदीचा उपयोग योग्य प्रकारे होत नव्हता. कारण आमच्या देशातल्या महिलांना शिक्षणाचा अधिकार त्या काळामध्ये नव्हतं आणि त्या काळामध्ये पहिल्यांदा महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिलं आणि या देशातल्या महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार माता सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमामधून देण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं. आज आपल्या देशांमध्ये महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाल्यामुळं आज आपल्या देशाचे राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू हे आपल्यासमोर एक मोठं जिवंत उदाहरण आहे. महिलांना शिक्षण मिळाल्यामुळं पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. आज मोठमोठ्या पदावर अग्रेसर आहेत. कलेक्टर म्हणून, पोलीस अधिकारी म्हणून, पायलट म्हणून. आज महिला बस चालवत आहेत, टॅक्सी चालवत आहेत. अनेक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांबरोबर तेवढ्याच ताकदीनं काम करत आहेत. मित्रहो, आज आपल्या देशातल्या महिलांवर माता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे अनंत उपकार आहेत असं मला वाटते. आपल्या महाराष्ट्रामध्ये शूद्र आणि अतिशूद्र लोकांना शिक्षण घेण्याची कुठलीही सोय आणि सुविधा नव्हती. म्हणून छत्रपती शाहू महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावं म्हणून वसतिगृह निर्माण केले आणि शाळा काढल्या. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1902ला या महाराष्ट्रामध्ये उपेक्षित असलेल्या लोकांना न्याय मिळावं म्हणून त्यांनी या लोकांना आरक्षण दिलं. म्हणून आरक्षणाचे पहिले जनक छत्रपती शाहू महाराज म्हणून ओळखल्या जातात. पहिला अधिकार म्हणजे मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बाबासाहेबांनी सामाजिक न्याय, राजकीय न्याय
आर्थिक न्याय मिळवून देण्याचं काम केलेले आहे आणि ह्या देशातल्या संपूर्ण नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं. आपण स्वतंत्रपणाने विचार करू शकतो, स्वतंत्रपणे लिखाण करू शकतो, स्वतंत्रपणानं आपण या देशांमध्ये कुठलंही कारोबार करू शकतो, व्यवहार करू शकतो. आपणाला श्रद्धेचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांनी आम्हाला प्रत्येक देशातल्या नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा हा पण खूप मोठा अधिकार दिलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. या राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुत्व सुद्धा बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले आहे. म्हणून तर आज आपण संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांमध्ये प्रामाणिकपणानं राहणं म्हणजे जिवंतपणामध्ये स्वर्ग पाहणं होय. मला वाटते आमच्यासाठी अमृत म्हणजे ज्ञान घेणं होय, शिक्षण घेणं होय. आमच्यासाठी मोक्ष म्हणजे स्वतंत्रपणानं लिहिणं आणि बोलणं होय. आणि आमच्यासाठी जे दागदागिने आहेत ते म्हणजे आमच्या महापुरुषांचे विचार आहेत आणि आमच्या संतांची कर्मभूमी म्हणजे आमच्यासाठी स्वर्ग आहे. धन्यवाद.